सप्तपदी ह्या सिनेमामध्ये मी मीरा ही व्यक्तिरेखा करते. 1920 सालातली रवींद्रनाथ टागोरांच्या दृष्टिदान या कथेवर आधारित हा सिनेमा आहे. आणि मूल्य ही कुठल्याही काळामध्ये सारखीच असतात. तो काळ आधुनिक असो, जुना असो, पाश्चात्यांचं अनुकरण करणारा असो किंवा अगदी आपल्या मातीतला असो, जगाच्या पाठीवर काही मूल्य, उदाहरणार्थ प्रेम, त्याग, कर्तव्य, निष्ठा, ही मूल्य सगळीकडे सारखी आहेत. आणि मीरा आणि माधवची प्रेम कहाणी ही या मूल्यांवर आधारित आहे. या सिनेमामध्ये मी केलेल्या भूमिकेचं नाव आहे माधव ताम्हणकर. माधव ताम्हणकर हा म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही गोष्ट ही आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली. आणि माधव ताम्हणकर म्हणजे माधव हा ब्रिटिशांच्या सोबत त्यांच्या छत्रछायेखाली शिकलेला आहे असं म्हणू शकतो. बट भारतीय संस्कृतीचंच वाढलेलं असलं तरीसुद्धा त्याचं शिक्षण म्हणजे डॉक्टर बनायचं त्याला, आणि त्याचं डॉक्टरकीचं जेवढं शिक्षण त्याने त्यांच्यासोबत घेतलेलं आहे. आणि अर्थातच त्याच्या विचारांमध्ये कुठेतरी एक बिनधास्तपणा आहे, किंवा म्हणजे तो कुठल्याही गोष्टीला म्हणजे ज्या चालीरीती परंपरा ज्या आहेत त्यांना कुठेही छेद देऊ पाहत नाही, परंतु तो त्या बाबतीमध्ये एक थोडासा फॉरवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. जिद्दी आहे आणि म्हणून त्याने डॉक्टर होऊनच दाखवलं. आणि इतरही बाबतीमध्ये तो जिद्दीपणा अर्थातच सिनेमा बघताना तो लक्षात येतोच. हुशार, हुनरी आहे आणि कौटुंबिक जिव्हाळा असलेला हा असा माधव आहे. आणि अर्थातच म्हणजे ही व्यक्तिरेखा साकारताना अतिशय म्हणजे इतर आत्तापर्यंत जे नाटकांमधून किंवा मालिकेंमधून जे केलेलं आहे किंवा ज्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत त्यांच्यापेक्षाही काहीतरी वेगळं नवीन आहे. आणि हे साकारताना अर्थातच खूप तितकीच मजा आली. सुनंदा असं कॅरेक्टर मी केलेलं आहे. सुनंदा बेसिकली एकतर ही कथा 1920 साली घडते आणि त्या काळात सुनंदा खूप शिकलेली मुलगी आहे. एका हायकोर्ट जजची मुलगी आहे आणि स्वतःचे खूप ठाम मत असतं तिला. आणि एखादी गोष्ट आवडली तर पटकन सांगेल, एखादी गोष्ट नाही आवडली तेही सांगेल. तर खूप असं बबली, खूप असं ओपन माइंडेड, खूप असं स्वतःचं मत सांगणारी अशी सुनंदा आहे. सप्तपदी ही फिल्म करण्याच्या आधी ज्यावेळेस मी ठरवलं की मला एक फिल्म करायची, त्यावेळी मी विचार केला की आपण फिल्म करायचीच आहे, तर मग त्याच्यासाठी आपल्याला एक चांगली कथा हवी. मग ती कथा मिळवण्यासाठी मी एक 7-8 महिन्यांचा काळ बरीचशी पुस्तकं वाचत होतो. आणि ती पुस्तकं वाचत असताना ही दृष्टिदान ही कथा माझ्या हाती पडली. आणि दृष्टिदान ही कथा वाचल्यानंतर मला असं वाटलं की ही कथा एक प्रादेशिक फिल्म बनवण्यासाठी एकदम चांगली कथा आहे. आणि म्हणून त्या कथेनंतर मी इतरही बऱ्याच कथा वाचल्या, पण ह्या कथेनं जे माझ्या हृदयाला स्पर्शलं होतं तेवढं इतर कोणी आत्तापर्यंत तरी अजूनही नाही स्पर्शू नाही शकलं. म्हणून मी ही फिल्म करण्याचा निर्णय घेतला.